चुकीच्या बातम्यामुळे जिल्हा कार्यालयामध्ये महिलांची गर्दी. सोशल मीडियावरील अफवावर विश्वास ठेवू नका, महाराष्ट्र शासनाचे आवाहन. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्यात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. लाडक्या बहिणींना अखेरची संधी या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीवर आता महाराष्ट्र शासनाने स्पष्ट भूमिका मांडली आहे. झी 24 तास वृत्तवाहिनी आणि लोकसत्ता दैनिकात KYC करून न शकलेल्या महिलांना जिल्हा महिला विकास विभागात कागदपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. मात्र ही बातमी चुकीची असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने स्पष्ट केले आहे. शासन स्तरावरून अशा प्रकारचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. KYC पूर्ण न झालेल्या महिलांनी जिल्हा महिला विकास कार्यालयात कागदपत्रे जमा करावीत असा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही. दरम्यान सोशल मीडियावर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे महिला व बाल विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये मोठी गर्दी होत आहे. ग्रामीण भागातील महिला देखील जिल्हा परिषद कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने पोहोचत आहेत. या पार्श्वभूमीवर चुकीच्या आणि अप्रमाणित बातम्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या उपसचिवाकडून करण्यात आले आहे. तसेच सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून प्रसारित होणाऱ्या चुकीच्या बातम्या तात्काळ थांबवण्याची मागणीही करण्यात आली आहे.